आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक म्हणजे मी तर मराठीनं तर सांगेनच, म्हणजे माझ्या बाबतीत तर असं आहे की हे गाणं मटकर बंधूंच्या प्रयत्नामुळे आणि त्यांच्या अविश्रांत परिश्रमाने बनलेलं आहे. त्यामुळे एक मराठी माणसाला एक चांगल्या पद्धतीचं एक या इंडस्ट्रीमध्ये एक रस्ता चांगला मिळावा म्हणून प्रत्येक मराठी कुटुंबानी, प्रत्येक कॉलेजच्या मराठी मुलांनी हे गाणं पाहिलं पाहिजे, त्याला योग्य तो प्रतिसाद दिला पाहिजे. आणि त्याचबरोबर महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने, मग तो मराठी असो किंवा अमराठी असो, त्यांनी देखील हे गाणं बघून आपल्या प्रतिक्रिया चांगल्या वाईट जे काय असतील त्या आमच्यापर्यंत पोहोचवाव्या, म्हणजे मटकरांपर्यंत पोहोचवाव्या. आणि स्वामींच्या नावाने त्यांनी केलंय, अंगावर काटा येतोय. स्वामी कुठेच मागे नाही तुम्हाला हे गाणं, आणि तुम्हाला उत्तर खूप यश मिळो. आणि एक वेळ अशी येईल की मोठ्या स्क्रीनवर, याच्यापेक्षा मोठ्या थिएटरमध्ये तुमचं नाव असंच झळकेल अशी शुभेच्छा देतो. Any words to say, like the charm, the cinematography, like the choreography was really amazing. I was amazed to see the dance of Mukul and Sakshi, and the cinematography was really amazing, and the music, I literally loved it. Okay. Like that was really amazing for me. So, like, अच्छा था. मराठी I would say खूप चांगलं, खूप छान. समोर मनसेच्या एका नेत्यांनी म्हणून मला तुम्ही शेवटीच ठेवतो. जय महाराष्ट्र, हेच म्हणावं लागेल, कारण या मातीतलेच हे दुसऱ्या. आणि जर खरंच काळजातून म्हणाल तर आता घरी बायकोनी जरी लाली लावली तरी काळीच खाली होईल गाण्याची निर्णय करू शकतो. त्याच कारण आहे, खरं तुमच्या आमच्या रक्तांच्या धमन्यांमध्ये फक्त रक्तच वाहत असेल, पण हा महेश आहे ज्याच्या धमन्यांमध्ये 24 तास रिदम वाहत. त्याला मी फार जवळून पाहिलं, त्याला मी अनुभवलं. या अलीकडच्या दिवसात माझा मित्र परेशचा एक वेब सिरीजचं मी त्याच्याकडे एडिट करत होतो, आणि हा वेब सिरीजचं एडिट तो आयुष्यात पहिल्यांदा करतो. वेब सिरीजचं पण कसे माणसं असतात, कलाकार कुठे ओळखला जातो की त्याच्यासोबत एडिटला बसल्यावर मला जरा सुद्धा वाटलं नाही हा माणूस पहिल्यांदा एडिट करतो. तर ही गंमत खरी तर असते कलावंताची, तो स्वतःला विसरून काम करत असतो. आणि स्वतःला विसरून काम करणं काय असतं तर त्याचे रिझल्ट हे आपल्याला समोर दिसत असतात. आणि मला एवढंच या माध्यमातून सांगायचं, या काय कल्पना आहे म्हणजे वातावरण, निसर्ग आणि गाणे, बोल, म्युझिक बघून फोटोतल्या भूताला येऊन नाचावं वाटलं. आपण जिवंत हाडामासाची माणसं आहे, आपलं काय व्हायला पाहिजे, नाचा, याला शेअर करा आणि मजा करा. मला खूप आवडली ती, फार छान आहे. शेवटचा जो शॉक आहे, मी म्हणेन तो शॉक नाही, ती मजा आहे त्यातली, ती मजा आहे त्यातली. त्या गाण्याचं ते खरं तर हे की त्याची त्या शोकांतिके मागची त्याची जी विचार करण्याची शक्ती तिथे तो पोहोचू शकला. जो याचा त्याच्या डोक्यातली जी गोष्ट असेल, याचा जो गाभा असेल, तो ते तुम्हाला सांगू शकला. जो म्हणजे की त्या पोराला एंडला इतकं चांगलं, ह्या देखण्या पोराला इतकं चांगलं नाचवून त्याने अलगद धक्का दिला, की सुखद धक्का दिला, किंवा असंही असू शकतं.